मायेचा स्पर्श चॅनलवर आपले स्वागत. माझा आजचा ब्लॉग आहे अतिशय सुप्रसिद्ध असलेले म्हणजेच आताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर. हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. 1000 वर्षापूर्वीचे जुने प्राचीन शिवमंदिर. अंबरनाथचे शिवमंदिर हे 11व्या शतकातील ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. महाराष्ट्रातील मुंबईजवळ अंबरनाथ हे अंबेश्वर शिवमंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून 2 किमी अंतरावर वालधुनी नदीच्या काठी आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगा इतकेच हे मंदिर जुने आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदी मंडप नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर 2च भागात आहे, गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे. केवळ मुंबई महाराष्ट्रातील नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येतात. अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहे. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते. मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव अशा मूर्ती आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहे. तसेच मंदिराचा परिसर अतिशय मनमोहक आहे. या मंदिराजवळ एक गुहा आहे, ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते. तुम्ही बघू शकता इतकं छान आणि अप्रतिम कोरीव काम केलेलं आहे. प्रत्येक खांबावर काही ना काही मुद्रा दर्शवण्यात आलेल्या आहे. मी तुम्हाला म्हटलेच होते, स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते या मंदिराबद्दल. कारण गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह, हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिवविवाह, पूर्वीची पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती, चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गणेश, नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे.
सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी 4 खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे आणि या छताच्या मध्यभागी झुंबर बघायला मिळते. हा गाभारा आहे. सभा मंडपापेक्षा थोडा खोलगट जागी आहे. आपण डायरेक्ट जाऊन इथे पूजा करू शकतो. तर असे हे अतिशय सुप्रसिद्ध असलेले अंबरनाथचे शिवमंदिर आहे. तुम्ही कधी इकडे आला तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.